ओसाला माती लावायला पुढे पण वर्षा सिन्नर ही जगातील एकमेव कंपनी की त्याच्या पाठीमागं बॅक ऑर्डरमध्ये चेंज ऐवजी शॉप आहे. कृषी प्रदर्शनच्या ऑफर निमित्त त्यांना काय डिलिव्हरी दिलेली आहे आणि काय ऑफरचा लाभ पण त्यांनी घेतलेला आहे. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज मुक्काम पोस्ट नंदूर तालुका मंगळवेढा येथील आमचे सन्माननीय ग्राहक शिवानंद पाटील यांना मंद्रुप कृषी प्रदर्शन मध्ये 11 HP वर्षा सिन्नरी हा पॉवर विडर डिलिव्हरी देत आहे. अतिशय आनंद होतोय की त्यांनी त्यांच्या मित्राचा म्हणजे बंडू पितांबर वाघ राहणार नंदूर तालुका मंगळवेढा त्याच्या पाठीमागच्या 10 ते 15 दिवसापूर्वी त्यांनी 11 HP वर्षा सिन्नरी हा पॉवर विडर खरेदी केला होता आणि त्यांचाच बघून त्यांनी 10 ते 15 दिवस झाला हा पॉवर विडर चालवलाय. त्यांचा बघून दुसरे सन्मान्य ग्राहक आमचे शिवानंद पाटील यांना खरेदी करण्यासाठी मंद्रुप कृषी प्रदर्शनमध्ये आणलं होतं. तर त्यांना आज आपण कृषी प्रदर्शनच्या ऑफर निमित्त त्यांना काय डिलिव्हरी दिलेली आहे आणि काय ऑफरचा लाभ पण त्यांनी घेतलेला आहे. तर 11 HP पॉवर विडर बाबतीत सांगायचं म्हटलं तर या पॉवर विडरला हा 11 HP पॉवर विडर आहे. हा वर्षा सिन्नरी या कंपनीचा पॉवर विडर आहे. हा जगातील एकमेव पॉवर विडर आहे की याच्या बॅक ऑर्डरमध्ये चेनच्या ऐवजी शॉफ्ट आहे. म्हणजे इतर जे मार्केटमध्ये पॉवर विडर आहेत त्या पॉवर विडरला बॅक ऑर्डरमध्ये चेन असते आणि एक वेळेस चेन तुटली म्हणजे तुमचं 10,000 रुपये नुकसान आहे. 3 इंचचा पाठीमागचा तो गिअरबॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये 540 RPM न चेन फिरत असते आणि ती जर 540 RPM मध्ये जर चेन फिरत असताना जर चेन तुटली तर तुमची पाठीमागची बॉडी क्रॅक जाण्याची शक्यता असते. पण वर्षा सिन्नर ही जगातील एकमेव कंपनी की त्याच्या पाठीमागं बॅक ऑर्डरमध्ये चेनच्या ऐवजी शॉफ्ट आहे आणि तो शॉफ्ट तुटत नाही आणि जरी तुटला तरी त्याला कंपनीची 30 महिन्याची गॅरंटी आहे. त्यामुळं याचा 0 मेंटेनन्स झाला म्हणजे मेंटेनन्स काहीच नाही. आपण पॉवर विडरची आता सगळी माहिती बघणार आहे. तर तुम्हाला सुरुवात करतो. आता तुम्ही तर काय वाघ साहेबांनी तुम्ही चालवलं तुम्हाला माहितीच आहे. पण इतर लोकांना पण माहिती होईल, नवीन शेतकऱ्याला पण माहिती होईल, आमच्या जे व्हिडिओ बघतायत त्या लोकांना पण माहिती होईल, जेणेकरून सारखं फोन करण्यापेक्षा एक व्हिडिओ बघितला तर पॉवर विडरचा एक व्हिडिओ बघितला तर सगळी माहिती ऑटोमॅटिकली होऊन जाईल. तर या पुढे थोडस तुम्हाला दाखवतो. या 11 HP पॉवर विडर आहे. याला 2 प्रकारे स्टार्ट करता येतं. म्हणजे याला 12 व्होल्टची बॅटरी पण दिलेली आहे कंपनीनं आणि याला रिकॉर्ड स्टार्ट पण आहे. म्हणजे ज्यावेळेस यदा कदाचित बॅटरीचा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तुमच्या कॉईल वरती दोरीवरून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. चालू करताना पोझिशन सगळं मशीन न्यूट्रल पोझिशनला आहे का बघायचं. म्हणजे न्यूट्रल पोझिशन इथं हा तुमचा पुढच्या चाकाचा स्पीड आहे. 2 नंबर इथं रोटरचा स्पीड आहे. रिव्हर्स आणि फॉरवर्ड चाकाचे पण 2 प्रकारचे स्पीड आहे. ते सगळं नंतर पुढे तुम्हाला सांगतोच. याला 2 प्रकारचे गिअर पण आहेत. रिव्हर्स आणि फॉरवर्ड. रिव्हर्स एक गिअर आहे आणि फॉरवर्ड मध्ये 2 प्रकारचे गिअर आहेत. तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तुम्ही यांना जरी सांगितलं तरी पण आमच्या लोकांना पण माहिती व्हावं म्हणून आता व्हिडिओ बनवतो आपण. काय प्रॉब्लेम नाही. चालू करताना इंजिन सगळं न्यूट्रल आहे का, मशीन सगळं न्यूट्रल आहे का पोझिशनला घ्यायचं. ऍक्सिलरेटर थोडासा वाढवून ठेवायचा. ऍक्सिलरेटर थोडासा वाढवून ठेवला तुमचा हा जो घोडा आहे हा घोडा दाबून धरायचा. इंजिन स्टार्ट करायचं म्हणजे तुमची चावी फिरवली इंजिन स्टार्ट होतं. चावी फिरवली की घोडा सोडून दिला की इंजिन स्टार्ट झालं. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या पोझिशन मध्ये काम करायचं त्या हिशोबाने तुम्ही काम, समजा उसाला माती लावायची असेल तर आपल्या मशीनला 2 प्रकारचे, हा जो गिअरबॉक्स आहे आपलं मशीन 3 विभागामध्ये विभागलेला आहे. हा इंजिनचा पार्ट आहे, हा पीटीओचा पार्ट आहे म्हणजे पीटीओ गिअरबॉक्सचा पार्ट आहे आणि हा पाठीमागे रोटरचा पार्ट आहे. हा इंजिन, पीटीओ आणि रोटर असे 3 प्रकारचे पार्ट आहेत. हा पीटीओच्या पाठीमागचा जो पार्ट आहे हा रोटरचा पार्ट, हा तुम्ही खुल्ला करून त्याच्यामध्ये एसटीपी जोडू शकता, रिपर जोडू शकता. त्याच्यामध्ये आपल्या जे मशीन आहे त्याला चालणारे व्हील वेगळे आणि रोटरचे व्हील वेगळे अशा प्रकारचं बॅक रोटरी म्हणायचं त्याला. मार्केटमध्ये सेंटर रोटर आणि बॅक रोटर असे 2 प्रकारचे पॉवर विडर असतात. हा जो पॉवर विडर आहे हा बॅक रोटरी आहे. म्हणजे याचे चालणारे व्हील वेगळे आणि पाठीमागचे फिरणारे व्हील वेगळे. याचा चालणाऱ्या व्हीलला 2 प्रकारचे स्पीड आहेत. याचा वॉल्क स्पीड आणि वर्क स्पीड. तुम्हाला शेतामध्ये काम करत असताना याला तुम्हाला वर्क स्पीड मध्ये ठेवायचं आहे. म्हणजे पुढे ढकलून तुम्हाला वर्क स्पीड मध्ये हा ठेवायचा आणि तुम्हाला या शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जायचं असेल तर तुम्हाला वॉल्क स्पीड म्हणजे चालण्याच्या स्पीड मध्ये ठेवायचं. तुमच्या पाठीमागच्या गिअरबॉक्सला म्हणजे रोटरचा जो गिअरबॉक्स आहे तिकडून या. पाठीमागचा जो गिअरबॉक्स आहे त्या गिअरबॉक्सला 2 प्रकारची स्पीड आहे. म्हणजे 2 प्रकारचं रोटेशन आहे. एक फॉरवर्ड रोटेशन आहे आणि एक रिव्हर्स रोटेशन आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला उसाला माती लावायची असेल म्हणजे तुम्हाला उचलून माती सरीवरती टाकायची असेल तुम्हाला
समोरच्या फॉरवर्ड पोझिशन मध्ये जर चाक फिरत असेल म्हणजे तुम्हाला फॉरवर्ड पोझिशन मध्ये तुम्हाला माती लावायचे तर पाठीमागच्या रोटेचं रोटेशन हे उलट्या दिशेने पाहिजे. त्यावेळेस तुमची माती उचलून वर लागणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला फक्त चाळणी करायची असेल फॉरवर्ड रोटेशन मध्ये जर तुम्हाला चाळणी करायची असेल तर पाठीमागच्या रोटरचं रोटेशन हे फॉरवर्ड पोझिशन मध्ये ठेवायचं. याला 2 प्रकारचे गिअर आहेत म्हणजे फर्स्ट आणि सेकंड. म्हणजे तुमचा जो मशीनचा स्पीड आहे याला 2 प्रकारच्या स्पीड मध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता, फर्स्ट स्पीड आणि सेकंड स्पीड. जर तुमची हार्ड जमीन असेल तर तुम्ही फर्स्ट स्पीड वरती चालवा. तुमची जर नॉर्मल मोकळी जमीन असेल ऑप्शनवरती चांगली ऑप्शनवर जमीन तर तुम्ही सेकंड स्पीड वरती चालू शकता. मशीन इझिली चालू शकतं. बांधावरती कॉर्नरवरती वळवताना तुम्हाला रिव्हर्सचा पण याला सिस्टम आहे. याला रिव्हर्स पण तुम्ही घेऊ शकता. या एक वाघ साहेब तुम्हाला माहिती आहे पण नवीन शेतकऱ्यांना पण माहिती होईल. जे आमचे युट्यूब चॅनलला फॉलो करतायत त्या लोकांना पण माहिती होईल आणि व्हिडिओ बघितला तर सगळ्या लोकांना पण ते माहिती होऊन जाईल. आपल्या इंजिनचं एक ऑइल असतं, पीटीओ शॉफ्ट गिअरबॉक्सचं ऑइल असतं आणि पाठीमागं रोटरचं एक ऑइल असतं. आपल्या इंजिनला 15W40 हे इंजिनच्या ऑइलचा ग्रेड आहे. लक्षात ठेवा 15W40 इंजिनचा ऑइल आहे. आपल्या इंजिनला ऑइल बसतं 1 लिटर 800 मिली. पाठीमाग पीटीओ शॉफ्ट आणि रोटरी गिअरबॉक्स या दोन्ही मध्ये 3 लिटर 800 मिली ऑइल बसतं. 3 लिटर 800 मिली. याला 90 नंबरचा ऑइल आहे म्हणजे इंजिनचं 90 नंबरचं गिअरबॉक्स ऑइल टाकायचंय. अजून पाठीमागे याला बॅक रोटर मध्ये 2 रोटर तो आपण देतोय. एक माती उचलून लावायचा आणि एक चाळणी करायचा. पाठीमागे एक सेंटरला आपण फाळ देतोय आणि 2 प्रकारचे लोखंडी व्हील देतोय. पहिले आमचे शेतकरी आहेत त्यांनी 11 GB पॉवर रोटर घेतलाय, 15 दिवस झाले ते चालवत आहेत. जर नवीन शेतकऱ्याला कोणाला काय याच्याबद्दलची शंका असेल तर तुम्ही विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो. बोला तुम्ही. आम्हाला एका एकर मध्ये किती ऊस एका लिटर मध्ये किती ऊस पाणी होते? हातात धरा माईक हातात धरा. वाटसाहेब तुम्ही हातातच धरा माईक. एका एकर मध्ये ऊस किती बांधणी होती डिझेल? साधारणपणे एका लिटर मध्ये किती ऊस बांधणी? मी सांगतो साधारणपणे एकराचा अवरेज काढता येणार नाही याला. आम्ही काही डेमोन्स्ट्रेशनच्या प्लॉट वरती किंवा इतर शेतकऱ्यांच्या ज्या म्हणण्यानुसार आणि आम्ही पण बघितलेलं आहे तर ह्याचं ऍव्हरेज आहे 2 तास चालल्यानंतर याला 1 लिटर लागतं. मग तुमची जमीन कशी त्याच्यावरती कमी जास्त होऊ शकतं. कधी 1.5-2 तास, कधी 1.5-2 लिटर लागेल किंवा 2 लिटर लागेल. म्हणजे 2 तासाला 1 लिटर म्हणजे कधी 1.5-2 तासाला पण 1 लिटर लागू शकते किंवा 2 तासाला पण 1 लिटर लागू शकते. वाघ साहेबांनी पाठीमाग 1500 पर्यंत चालवलेलं म्हणजे तुमच्या जमिनाच्या फरकानुसार 1.5-2 ते 2 या प्रमाणात याचा ऍव्हरेज आहे. वाघ साहेब तुम्हाला काय शंका असेल तर विचारा. तुम्ही चालवल्याच आहे. तुम्हाला काय सांगायचं तुम्ही विचारा. काय काय आता ऍव्हरेज काय या पॉवर विडरला महाराष्ट्र शासनाची 50% सबसिडी आहे. महाडीबीटी मध्ये हे अवेलेबल आहे. महाराष्ट्र शासनाला 50% सबसिडी आहे. ज्या शेतकऱ्यांना पॉवर विडर खरेदी करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील तिरुपती उद्योग समूह हे आम्ही अधिकृत डीलर आहेत याचे. इतर सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणाकडे ही मिळत नाहीये. ज्या शेतकऱ्यांना वर्षात शिरणारी 11 HP किंवा 9 HP 7.5 HP पॉवर विडर घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी तिरुपती उद्योगशी संपर्क साधायचा आहे आणि आपला पॉवर विडर खरेदी करायचा आहे.